श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1530व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज ज्येष्ठ कृष्ण द्वादशी आणि त्रयोदशी, बुधवार दिनांक 3 जुलै 2024। उपदेशामृत संग्रह भाग 6 या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांत नगर, सावेडी रोड, अहमदनगर, अनुक्रम क्रमांक 109, बैठक क्रमांक 146, दिनांक 6/10/1991 रोजी परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण करीत आहे। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रश्न आहे, नारळाच्या ओल्या खोबऱ्याचे गुण काय आहेत? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की नारळ दिसायला लहान फळ आहे, पण त्याचा गुण फार प्रभावी आहे। नारळाचे खोबरे व पाणी हे शरीर प्रकृतीला फार चांगले आहे, शिवाय ते 12ही महिने मिळते। ज्यांची शरीर प्रकृती किरकोळ आहे अशा लोकांना मी रोज नारळ खायला सांगतो। त्यामुळे त्वचेचा रंग बदलतो, त्वचेला तुकतुकीतपणा येतो। आपल्या पूर्वजांनी नारळाचा हा गुण ओळखला, म्हणून त्यांनी स्वयंपाकामध्ये रोज उपयोग करायला सांगितले। सांधेदुखीमुळे ज्यांचे हातपाय आखडले जातात व दुखतात अशा लोकांना मी रोज एक नारळ फोडून खायला सांगतो। त्यामुळे एका महिन्यात फरक पडतो। 1.5 महिन्यापूर्वी विद्यापीठातून एक बाई दर्शन करायला आली होती। तिने बाहेर उभे राहूनच दर्शन घेतले व खुलासा केला की तिला सांधेदुखीचा इतका त्रास आहे की गुडघ्यात वाकून नमस्कार करू शकत नाही, म्हणून आत न येता लांब उभे राहूनच नमस्कार करीत आहे। कोणाचे औषध घेतले व परमपूज्य महाराजांनी चौकशी केली तेव्हा तिने खुलासा केला की आतापर्यंत हजारो रुपयांचे औषध व गोळ्या घेतल्या आहेत, परंतु काही उपयोग झाला नाही। तिने विनंती केल्यावर परमपूज्य महाराजांनी तिला उपाय सांगितला की थोडा खर्च झाला तरी होऊ द्या, रोज एक नारळ फोडून खा। पुढच्या महिन्यात ती दर्शनाला आली तेव्हा तिने आत येऊन गुडघ्यावर वाकून व्यवस्थित दर्शन घेतले। तिची सांधेदुखीची व्यथा गेली। दुसऱ्या एका भक्ताला कमरेचा त्रास आहे। त्याला खाली वाकताना व उठताना फार त्रास होतो। त्यानेही आतापर्यंत हजारो रुपयांचे औषध घेतले, परंतु उपयोग झाला नाही। शेवटी तो परमपूज्य महाराजांकडे आला। त्याने त्याला भातावर तूप घेण्याऐवजी खोबरेल तेल घेण्यास सांगितले। तेल हे एक प्रकारचे वंगणच आहे। शरीरातील वंगण कमी झाले की सांधे दुखायला लागतात, हा साधा नियम आहे। आपण रोज केसाला तेल लावतो ते योग्यच आहे। केसाला ते संजीवनच आहे, त्यामुळे केस काळे राहतात। डोक्यावरच्या केसाला तेलाचे मालिश केल्यामुळे मेंदू शांत राहतो। खोबरेल तेलाचे एक वैशिष्ट्य आहे की ते एका ठिकाणी थांबत नाही, तर ते पुढे सरकत जाते। डोक्याला लावलेले तेल आतड्यातून अन्नासोबत सरकत सरकत मलापर्यंत पोहोचते व तेथून बाहेर पडते। भगवंतांना वस्तू अर्पण करतात, त्याचा आरोग्याशी संबंध आलेला आहे। आपल्या पूर्वजांना नारळाचा शोध लागला। नारळाचे झाड कल्पवृक्ष मानलेले आहे। तूप हे सुद्धा एका प्रकारचे तेलच आहे। शरीराच्या आतील प्रक्रिया व्यवस्थित होण्यासाठी त्याचा फार उपयोग आहे। जर प्रमाणाबाहेर घेतले तर ते उपद्रवी आहे। नारळामध्ये लोह जास्त आहे, म्हणून ते प्रमाणात घ्यावे। दुसरा प्रश्न आहे, दुष्ट शक्तीचे प्राबल्य का वाढते? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की पूर्वी घरोघरी धार्मिक वातावरण असे, लोक पूजा अर्चा ध्यान करीत असत। आता सुशिक्षितपणाच्या नावाखाली ते कमी झाले आहे, म्हणून दुष्ट शक्ती वाढत आहे। दुष्टचक्र फिरत आहे। काळ आपल्या बाजूने नाही। लोकांच्या विचारात विचित्रपणा फार वाढला आहे। इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत असे दाखवण्याची त्यांची वृत्ती वाढत आहे।
आज ना उद्या हे विरोधी वातावरण निवळेल. आपण सर्व एकच आहोत ही भावना लोकांच्या मनात बिंबवणे फार महत्वाचे आहे. ह्या दुष्ट शक्तीला तुम्ही एकटे यशस्वीरित्या तोंड देऊ शकत नाही. दैवी शक्ती असलेली व्यक्तीच त्याला तोंड देऊ शकते. इतर सामान्य लोकांकडे ती शक्ती नाही. अनादी काळापासून जी परंपरा चालत आलेली आहे तीच आपण पाळत आहोत. परंपरा पाळणाऱ्याला विरोध का होतो, असे का घडते, या गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करणाराच कोणी नाही. ह्या गोष्टीला कारणीभूत कोण आहे? आपल्याकडून विरुद्ध पावले पडू नयेत म्हणून काय करायला पाहिजे हे कोणाच्याही लक्षात येत नाही. ह्याचे फार आश्चर्य वाटते. ज्या बोलण्यातून दुही उत्पन्न होते ते विचार चांगले नाहीत. अकारण दुष्टशक्ती का व कशी निर्माण होते? किरकोळ कारणावरून हल्ली लोक का भडकतात? क्षुल्लक कारणावरून समाज संतप्त का होतो? कारण ती दुष्ट शक्ती थोपवून धरायला चांगली शक्ती कमी पडते. धर्मकारण व राजकारण हे नेहमी स्वतंत्र असावे. धर्मगुरूंनी राजकीय लोकांना फक्त सल्ला द्यावा, परंतु कधीही सत्ता हातात घेऊ नये असे आमचे स्पष्ट मत आहे. उदाहरणार्थ, इतर देशात जिथे पंथांच्या धर्मगुरूने सत्ता हातात घेतली तिथे काही लाख लोकांची हत्या केली गेली. धर्माला विरोध करतात म्हणून त्याच्या नावाखाली हे केले. तसेच एकाच पंथातील दोन बलाढ्य राष्ट्रे पंथातील कोणता उपपंथ श्रेष्ठ हे ठरवण्यासाठी गेली 7 ते 8 वर्षे भांडत आहेत. दोन्ही बाजूंकडील मिळून 10 ते 12 लाख तरुण सैनिक यात मारले गेले आहेत. हे दुष्टचक्र कुठपर्यंत पोहोचले आहे याचा अंदाज घेता येत नाही. 6 महिन्यांपूर्वी युद्ध झाले. त्यातही लाखो माणसं मारली गेली. काही वाईट स्वभावाच्या माणसांनी जगाची नैसर्गिक संपत्ती नष्ट करण्यासाठी तेलाच्या विहिरींना आगी लावल्या. ती आग अजून विझलेली नाही. जगाची नैसर्गिक संपत्ती नाश करण्याचा त्यांना काय अधिकार? हे सर्व दुष्ट चक्राचे परिणाम आहेत. त्या दुष्ट शक्तीचा आपल्यावर प्रभाव पडू नये म्हणून तुम्ही नेहमी ईश्वर चिंतन करा. त्या वाईट शक्तीचा माणसांवर प्रभाव पडला की माणसाला फार पटकन राग येतो. तो अद्वा तद्वा बोलायला लागतो. शिव्यांची लाखोली वाहतो. शेवटी मारामारीपर्यंत वेळ येते. हातात लाठ्या काट्या घेतल्या जातात. ह्या शक्ती व्यक्ती रूपाने येत नाहीत, परंतु वायू रूपाने शरीरात प्रवेश करतात व नंतर भयंकर चित्र पाहायला मिळते. वास्तविक पाहता स्त्रिया ह्या अबला मानलेल्या आहेत. त्या कधीही कोणाशी मारामारी करीत नाहीत. जर बाहेर कुठे मारामारी होत असेल तर दारा अडून डोकावून पाहणारी ही जात आहे. परंतु आजकाल वर्तमानपत्रात बातम्या येतात की स्त्रिया देखील मारामारी करतात. हे मोठे आश्चर्य आहे. कुठेतरी मोठा दोष आहे आणि तो दोष म्हणजे या दुष्ट शक्तीचा होय. सध्याचे दूषित वातावरणच ह्याला कारणीभूत आहे. जसजशी धार्मिक भावना कमी होत जाईल तसतशी दुष्ट शक्ती वाढत जाईल. ह्या प्रभावातून वाचण्यासाठी प्रत्येकाने ईश्वर चिंतन केले पाहिजे. नामस्मरण केले पाहिजे. ईश्वराला भजले पाहिजे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या अमृतकणाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त. आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.